विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातला संघर्ष विकोपाला गेला। विखे पक्षातल्या नेत्यांचा छळ करत असल्याची टीका थोरातांनी केली। तर मी एकनाथ खडसेंवर आरोप करत असताना थोरात गप्प का होते असा चिमटा विखेंनी काढलाय। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते। राज्यपालाच्या विरोधी तिथं आंदोलन सुरू केलं त्यांनी आणि त्याच्यात 5 जण मात्र त्यांना आपण पाहिलं की सदस्य निलंबित करण्यात आले। हे सगळ्या त्यांच्या भूमिका कायम अशा संशयास्पद राहिल्या। ही तो वस्तुस्थिती आहे। विरोधी म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून काही सवलती उपटतायत, काही प्रोजेक्ट सँक्शन करून घेतात, काही आपल्या संस्थांची कामं करून घेतात आणि त्याच्या बदल्यात पक्षाला वेठीला धरतायत। त्यांची स्वतःची कामं ते करत असतील, एक तर भाग आहेच आहे। त्या व्यतिरिक्त आमच्यासारखे अंतर्गत विरोधक जे आहे त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये शुक्लकाष्ट पाठीमागे लावण्याचा जो त्यांचा कार्यक्रम असतो। शुक्लकाष्ट म्हणजे नेमकं त्यांनी काय लावलं? अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आम्हाला मानसिक व्यक्तिगत त्रास होईल अशा प्रकारचे काही उद्योग कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या गेल्या। त्यांच्या निर्णय आमच्यावर सुद्धा केसेस टाकण्याचे प्रयोग चालू असतात आणि हे सगळे शुक्लकाष्ट लावणं, ते वाढवणं, ते कसे याचा करता ते उपयोग त्या सगळ्या विरोधी पक्षनेते पदाचा करतायत असं माझं मत आहे। म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा वापर आपल्याच पक्षातल्या विरोधकांना, जे ताकदवर नेते आहेत त्यांची ताकद कमी करण्यात, खच्ची करण्यात वापरत आहे। सत्य आता असंच वस्तुस्थिती। बाळासाहेब थोरात जे मितभाषी, मृदुभाषी म्हणून प्रसिद्ध आहेत, संयमी अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी थेट कधी नव्हे ते माध्यमांकडे येऊन आपल्या नेतृत्वावर, आपल्या पक्षनिष्ठेबद्दल, आपल्या पक्षविरोधी कारवायांबद्दल थेट बोट ठेवलं। त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मला तेच आपल्याला विनंती करायची आहे की हे जे काही पक्षांतर्गत कुरबुरी ज्यांना वाटतं की कोणाच्या विरुद्ध कोण कारवाई करतं, कृती करतं, त्याला पक्षाचं एक वेगळं व्यासपीठ आहे आणि पक्षांतर्गत ती चर्चा जर त्यांनी केली असतं बरं झालं असतं। पण एक गोष्ट मला बरं वाटलं की किंवा बाळासाहेब बोलायला लागले आता, त्यामुळं म्हणजे गेली 1.5 वर्ष सभागृहात कधी आपण पाहिलं नाही त्यांना बोलताना। खरं म्हणजे त्यांनी, माझी अपेक्षा एवढीच आहे बाळासाहेबांकडून की त्यांनी संगमनेरच्या बाहेर आलं पाहिजे। म्हणजे संगमनेर त्यांनी राज्य आणि देश त्यांचा जो केलेला आहे, त्यांचं जे संगमनेरच्या बाहेर राज्य आहे असं म्हणणार नाही मी, पण माझं म्हणणं काय आहे की आता जी भूमिका, आता मी काय सर्वज्ञानी नाही आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून एक तर माझ्याकडे जी खाती होती ती त्याप्रमाणे मी त्याच्या संदर्भात बोलू शकतो। पण उद्या ह्या ज्या मी अर्बन डेव्हलपमेंट, हाऊसिंग किंवा महसूल, आता खडसेंचा एवढा राजीनाम्याचं प्रकरण झालं, राधाकृष्ण विखे म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून शेवटपर्यंत मुद्दा लावून धरला मी, बरोबर। आणि पण त्या खात्याचे मंत्रिपद सांभाळले आमचे बाळासाहेब, एक शब्द बोलले नाही। मग आता राधाकृष्ण विखेंच्या काय सूचित नाही, राधाकृष्ण विखेंबद्दल थेट आपल्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांना बोलण्यासाठी वेळ मिळाला, पण खडसेंच्या विरोधी पक्ष, खडसेंच्या महसूल खात्याच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना अजिबात वेळ नव्हता। आता याच्यातला लोकांनी काय समज करायचा असा प्रश्न तयार होतो। एक उदाहरण सांगितलं, आपण त्यांच्या भूमिकांवर संशय व्यक्त करताय। नाही, असं आहे की संशय व्यक्त करण्यासारखीच परिस्थिती असते, कारण मग विरोधी पक्ष नेत्यांनी फक्त भांडायचं आणि त्या खात्याचं मंत्रिपद सांभाळणाऱ्या लोकांनी मात्र चुप्पी साधायची, याचा अर्थ लोकांनी काय समजायचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।